रोम रोम भाइयों, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे बैलपोळा। मी तुम्हाला दाखवते आमच्या बकऱ्या कशा सजवल्या। हे बघा, माझा भाऊ बकऱ्यांना सजवण्याची काम करत होता। तो हाताला कलर लावत होता, घेरून ते असतं ना ते लावत होता। मग तेच तर मग त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आमचा बोकड्या। तर बा तो कसं थांबलाय। बाकीच्या बकऱ्यांना सगळ्यांना कलर लावला, त्याला लावायचा बाकी होता त्यामुळे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते। हे बघा, इथं आमची बकरी, हिचं नाव आम्ही हेमडी म्हणतो लाडाने। तिला पण कलर लावायचं काम चालू होतं। मग त्यानंतर मी आले माझ्या मैत्रिणीकडे। ती चारत होती बकऱ्यांना मकाचं कणीस। त्यानंतर मी भाऊ बसला तिकडे। भाऊला म्हणलं, अरे लवकर घे आंघोळ करून। तो म्हणला हो चला। तर मग तो कसा पारुशावाने बसला होता बघू शकतात तुम्ही, पाण्यात ब्रश ढवळत। मग त्यानंतर कृष्ण आला, त्याने मला लावला कलर। त्याला म्हणलं, काय राव, बकऱ्यांना लावायचं आहे तर मला लावून राहिला काय। तर माझ्या मागं लपायला लागला। मग मी माझं कुत्रं दाखवत होतं मला, त्याला पण आम्ही बैलपोळा सजवलं होतं मस्तपैकी। त्याचा पण मेकअप झालाच होता। त्याला याला ठेवून देते मी। हे बघा, सगळ्यांना तो टिक्के लावत होता। टिक्के लावण्याच्या कामामध्ये तो एक्सपर्ट आहे। सगळ्या बकऱ्यांना लावत होता तो। माझी फ्रेंड तेवढ्यात गेली घरी तिच्या। त्यानंतर हे बघा, हे कसे त्यांचे भांगच भरायला लागला तो। तर मी म्हणलं, बाबो काय बाबा, ऊन व्हायला लागलं होतं आणि त्याचं चाललं होतं बकऱ्याला रंगवायचं काम। मी म्हणलं जाऊ द्या, नंतर अर्धा ब्लॉग शूट करता येईल। मग सगळ्यांना करते बाय बाय। चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। चला, संपला ब्लॉग।